फ्रेंड, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 9. रात्री मला लई थंडी वाजत होती. थंडी म्हणजे असं अंगातूनच थंडी वाजून येऊ लागली. तुम्हाला म्हणलेलं आई मी झोपीत असताना गावात गेली. मी झोपीत असताना गावाला गेली तर मी एकटीच आहे घरी. आज कोणच नाही. वडील बी झोपीतून उठायच्या आधीच ह्याव का दूध घालाय गेलेत. आणि आता मी उठले. इकडं बघा भांड्याचा ढिगारा, भांडे घासायचे पडलेत. इकडं बघा चूल पेटवली, ती बी सरपण नाही. किती अवघड आहे. गॅस संपलाय आणि सरपण आहे पण पळाटे आहेत. त्या पळाट्या काही दम धरीत नाहीत. आंघोळ करून घ्यावी म्हणलं आणि स्वयंपाकाला लागावं. आज आई नाही, आपल्याला स्वयंपाक करावा लागणार आहे. चूल पेटविली. इकडं फुकारी कुठं गेली आता, काही जागेवर नाही. गौरी घालते आता चुलीमध्ये. एक तर मी चुलीवर स्वयंपाक केला नाही लय दिवस. गॅस तर संपलाय आणि आता चुलीवर तर भांडी तापवं लागायले. तर झाड लागत नाही. लागला ते बघा, लागला. पेटली चूल. आता मला झाडून घ्यायचंय. बघा इथं घरामध्ये एवढा मोठा राडा झालाय. लेकरं बिकरं गेलेत, बारके सगळं उदास उदास झालंय. हे झोका असा बांधलेला, झोका लागते त्यामुळं सोडीतच नाही. आता मोबाईल पकडायलाच कोण नाही माझा. काय करणार, तुम्हाला कसं दाखवणार मी. आता उठलेलं उशीर झालाय. झाडून घेते पहिलं. झाडलं पाहिजे. पारुष्य काम तसेच पडलेत सगळे. तर मला एके हातात फोन पकडून एके हातात झाडू घेऊन झाडावं लागणार. आई नाही तर कसलं बोरबोर वाटायले. माणूस गेल्यावर माणसाची किंमत कळते म्हणतात, तसं काम झाले. बघा आता मी रेडी होत आहे आणि मला जनावराला आता पहिलं पाणी दाखवायचंय. आणि चुलीला बघा तिकडे इजन पडून गेलंय. म्हणलं आधी डोकं विचारून घ्यावा आणि मग नंतर चपाती आणि थोडी मेथीची भाजी करते. असंही सगळे आज आंबेजोगाईचा बाजार असल्यामुळे गेले तर बाजारला. आई तर गावाला गेली, माहितीच आहे तुम्हाला. एकटीला लई कंटाळा यायला स्वयंपाक करायचा मला. आणि हो का, मी आता आयलाइनर लावलं होतं, पूर्ण काळझर होऊन गेलंय. लयच अवघड आहे. अडाणी माणसाचं काही खरंच नाही मला असं वाटतंय. बघा ना, पूर्ण डोळा काळाझर झालाय. काजळ तर कुठं पडलंय या दुखण्यात. माझं सामान कुठं पडतंय, काय पडतंय, काहीच लक्षात राहत नाही. मला रील बनवायची काम करत करत. आता पहिलं आधी जनावराला पाणी पाजून घेते आणि पुन्हा स्वयंपाक करते. म्हणजे जनावराला आधी खाऊ घातलं म्हणजे त्यांचा ताण मिटून जाईल. बरोबर की नाही मित्रांनो, सांगा. तुमचं झालं असेल सगळं स्वयंपाक पाणी जेवण. माझं काय नाही झालं बघा. मी इथंच बसले हे करत. टिकल्याचं पाकिट बी नाही ह्याच्यामध्ये. आता पटपटा विचारते बघा. मंगळसूत्र आणलं नाही, मला आणावं लागेल. काय करावं, राग राग घातलं नाही मी त्या माणसाच्या चक्करमध्ये, टेन्शनमध्ये. त्याच्यामुळेच मला डिप्रेशनचा आजार झालेला आहे. आज गोळ्या बंद आहेत, अजून जेवण नाही केलं. एवढा उशीर झालाय. आता 12 तरी वाजलेत बघा. पण आज तरी मला भूक नाही. ब्लॅक टी पेले आणि आता मेथीची भाजी आणि थोड्या चपात्या करणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे, मी ब्लॉग बनवणार आहे. पण आधी जनावराच्या पोटाला खायला प्यायला घालते. बघा हे माझ्या केसाचं कसं झालंय. धुला वाजलाय केसाचा. मी एवढी छान नाही दिसत, काय करावं आता. देवानं आपल्याला असलं इद्रूप रूप दिलंय. एवढी फेमस पण नाहीये मी, पण प्रयत्न करत राहते. काय करावं, काहीतरी रोज टाकत राहते अपडेट. आता इथपर्यंत आले. नवरा तर तो सांभाळणं करणं पर 17चे 60 नावं ठेवण्यावर असते. आता पडला मी मधून भांग असा. बघा मी हेअरस्टाईल कशी करते त्या.
भांडे कुंडे बघा. मग अशीच ब्लॉग मलाच करायचा होता चालू, पण फोनवर बोलत होते आईला, त्यामुळं काही ना काही. पुन्हा मेथीची भाजी रानातली खोडून आणली थोडी. आई म्हणली भाजी कर मेथीची, नाही कांद्याची पात कर म्हणली होती. मग मला आवडती मेथीची भाजी, त्यामुळं मी आणली मेथीची भाजी. हे बघा, हे असं इथं लावलं. नंतर बघा हे इकडून असं घेतलं थोडे केस. हे बघा, मला काही दुसऱ्या हेअरस्टाईल येत नाही आणि मला एवढीच हेअरस्टाईल छान दिसती, त्यामुळे मी एवढीच हेअरस्टाईल करत असते. हे बघा, झालं माझं, विचरूनच झालं. आता बुचडा बांधून घेते, केस पण खराब होत नाही काय नाही. रबर कुठं ठेवलाय आता काय माहिती. हे असं भान गेलेलं असते माझं, काय वस्तू कुठं ठेवली, काय वस्तू कुठं ठेवली काहीच ध्यानात राहत नाही. रबर सापडलं. आता बघा, ओके. आता ह्याला असं करून घेते. केस कट केलेले आहेत माझा, लेअर कट म्हणे. आता मला तर नाही आवडलेला हा कट, जाऊ दे आता, चूक झाली म्हणायचं आपल्याकडनं. नंतर दाखवते आता नेट आणि क्लेचर लावून. बघू शकताय मी अशी हेअरस्टाईल केली बघा. पहिले हेअरस्टाईल चेंज करून टाकली. मला तुम्ही सांगा, मी असं वरती विचारत होते आणि महाग क्लेचर लावत होते, ती छान दिसती का ही छान दिसती? कमेंट्स करून नक्की सांगा. मी काय लय भारी दिसत नाहीये, पण माझी फक्त आणि फक्त हेअरस्टाईल चेंज केलेली आहे मी. बघू शकताय. आता मी गंध लावते थोडा. बघू शकताय आता कसं काय दिसायले मस्त असं. आता मी 1-2 रील्स बनवते आणि जनावराला पाणी वगैरे पाजवते. इकडं मेथीची भाजी वगैरे आणून ठेवली बघा परातीमध्ये. आमचं घर काय लय भारी नाही, साधं घर आहे, त्यामुळं प्रोफेशनल काय आमच्या इथं दाखवायसारखं नाही आहे. तर मी तुम्हाला मी म्हणजे स्वयंपाक करत नाही ना, आता स्वयंपाक करताना नेक्स्ट ब्लॉग मी करणार आहे. तर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा पण व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा विसरू नका. आता मी जात आहे जनावराला पाणी पाजून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.